श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला मंगलाचरण. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या छोटेकणी पोथीचे रचनाकार परमपूज्य विष्णू बळवंत थोरात हे ग्रंथलेखनाच्या पद्धतीनुसार पहिल्या अध्यायात मंगलाचरण करीत आहेत. विघ्नहर्ता श्री गणेश, विद्येची देवता देवी सरस्वती, निजभक्तांचे कल्याण करणारे श्री सद्गुरू यांना वंदन करून रचनाकार हे प्रथम त्या सृष्टीचे पालक आणि चालक श्री विष्णू भगवान यांचे रूप गुण वर्णन करतात. त्यांच्याकडे अक्कलकोट निवासी श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र सारामृताच्या आपल्या लेखन कार्यास ते नारायणाचा मंगल आशीर्वाद मागतात. त्यानंतर ते ब्रह्मकुमारी श्री शारदा आपले सद्गुरू माता पिता यांना अभिवादन करतात. श्री दत्तात्रयांच्या अवताराची महती सांगून ते आपल्या रचनेसाठी व्यास, वाल्मिकी, कालिदास, वामन पंडित, श्रीधर कवी या साऱ्या श्रेष्ठ कविवरांकडे कृपेचे वरदान मागतात. नंतर ते श्रवणास सन्मुख बसलेल्या श्रोत्यांना विनंती करतात की माता पिता जसे लेकराचे बोबडे बोल गोड मानून घेतात तसे तुम्ही कृपावंत होऊन या सेवेचा स्वीकार करावा. श्री स्वामींचे चरित्र, त्यांचे कार्य, लीला हा एक अथांग महासागर आहे. त्यातील काही मोती वेचण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे असे ते मोठ्या विनयाने सांगतात. प्रथमोध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकनित्यं विमलमचलं सर्वधिक्साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जय रक्षका, जय जय अजय भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, मायाचक्र चालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातिता अनंता, जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विशेषा, मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोच स्वयंभू आदित्य, तेज वर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंदकळ्या समान, शुभ्र वर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष, वस्त्रांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान, त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति, जिथे विधात्याची उत्पत्ती, की चराचरा जन्मदाती, मूळ जननी तैची पे, जानूपर्यंत कर शोभती, मनगटी कंकटे विराजती, करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान, भक्ता दाव्या अभयवर, सिद्ध सर्वदा सव्य कर, गदापज्ञ शंखचक्र, चार हस्ती आयुधे, कासे कसिला पितांबर, विद्युलते सम तेज अपार, कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती, जेथे भक्तजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित परती, ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमला करी चुरित, संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित, वर्णिता शिवेद शिणले, 14 विद्या 64 कला, ज्याते वर्णिता थकल्या सकळा, अशा त्या परममंगला, अल्पमती केवी वर्णू, नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकादी कविवर, लिहू न शकले महिमांबर, तेथे पांबर मी जी काय, जो सकळ विश्वाचा जनिता, समुद्र कन्या ज्याची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू, मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळीपा, सकल कार्यारंभी जाणा, करिता ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वरप्रसादे नाना, ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, निर्विघ्नपणे होय, जिचा वरप्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येती हाता, ते ब्रह्मसुता नवी येली, मूढमती मी ज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविज्ञा कानन छेदक, सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करून सचिच्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याची या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ, सद्गुरुराज आपणची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षी येले आजवरी, जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयांच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवतांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रेय नमिनेला, 3 मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत,
कर्णे कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवैगे जात जो त्या परब्रह्मासी नयन नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाले धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागे गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेणे सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मात विसरले नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले तासे साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपल्या विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचं चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीने येथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजी तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दिनबंधू यतीवर्या करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरद हस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पावनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चयी ऐसे एकोणी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी यशस्वी होऊन लेखिणी ग्रंथ समाप्ती परती हो आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर त्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दयानमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्यासमोर आपले कवित्व केवी म्हणू परी थोरांचे लक्षण एके मला ठाऊके पूर्ण काही असा सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी अमृत जाणोनी आदर धरावा श्री श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महातोदितने पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही ज्ञावया ज्ञान सुज्ञानी अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी वृद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अवया पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असो ते हे बोल पुढे कथा बहु अमोल बदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे कैसा सहस्र कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञानमधुस्तव साचार रुंजी येथे घालत असे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गूढा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं
नाम प्रथमोध्याय. फलश्रुती. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाची चित्तवृत्ती अस्थिर होतील, त्यांच्या घरी सुख, शांती आणि संपदा नांदेल. तारक मंत्र. श्री स्वामी तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी भक्त तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विनकाळ ही ना नेई तयाला, परलोकी ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगासी भितोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, शक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होसी द्यावीण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यानीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात, हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.